नमस्कार शेतकरी मित्रो, या ठिकाणचे प्रगतशील डाळिंब बागायतदार गोरक्षनाथ रायकर साहेब यांच्या डाळिंब प्लॉटवरती आलो आहोत। तर त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी केरनची साथ घेऊन या ठिकाणी खूप उत्कृष्ट अशी बाग तयार केली आहे। तर त्यांच्याकडून त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया। तर रायकर साहेब नमस्कार। नमस्कार। केरन टेक्नॉलॉजी मागच्या 2 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी आपण या ठिकाणी यूज करायला घेतलेली आहे, बरोबर आहे? बरोबर। सगळ्यात प्रथमतः ही बाग तुम्ही काढणार होते मागच्या वर्षी, बरोबर आहे? काढणार होतो, बरोबर आहे। म्हणजे बागेला समस्या काय होत्या? बागेला समस्या म्हणजे सेटिंग होत नव्हतं हा आणि त्याला डाग आणि म्हणजे असं व्यवस्थित होतच नव्हतं। हा म्हणजे मुळी चालत नव्हती, नेमकं फळ थोड्या टायमाला फळ बाग सोडून द्यायचा, फळ गळायची। तर समस्या या ठिकाणी भरपूर होत्या। पण जेव्हा तुम्ही केरनची साथ घेतली म्हणजे मागच्या वर्षी पण तुम्हाला खूप चांगला रेट मिळाला, चांगला रेट मिळाला, फळ चांगली भेटली, फळं चांगली भेटली, क्वालिटी setting- भेटली। हा सेटिंग किती होतं मागच्या वर्षी? पण मागच्या वर्षी पण 200 250 अशा 200 ते 250 सेटिंग होतं मागच्या वर्षी पण। आणि आता आज तारीख किती आहे? त्याच्या 16 जून 17 जून 17 ला आज आपण या ठिकाणी शूटिंग करतोय। म्हणजे या वर्षी सुद्धा खूप चांगली बाग आहे। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मातीमध्ये माती कशी वाटते आता? माती पहिलं म्हणजे असं काय व्हायचं, पाणी दिलं की असं चिखल व्हायचा, चिखल व्हायचा, आता चिखल हे होत चिखल नाही। होतं। आता समजा आपण जर असं फिरवलं तर बघा या ठिकाणी पूर्णपणे नाही. एकदम भुसभुशीत क्षेत्र आहे। आता तसं डायरेक्ट हात भरायचा, बोट भरायची, बोटा हा. असं थरी व्हायचा। बरोबर। हा. तर जमीन भुसभुशीत झाली, मायक्रोप्रोडा इन्क्रीज इथं भरपूर झाला आणि तुम्हाला सेटिंग आता किती मिळालं या ठिकाणी? 250च्या पुढं पाहताय तुम्ही 200 ते 250 सेटिंग या ठिकाणी प्रत्येक झाडाला आहे, बरोबर आहे? तर सेटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आता या ठिकाणी साईज पण कशी वाटते तुम्हाला एवढा माल असून? साईज आता 200 ग्रॅमच्या पुढे साईज आहे। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, ज्या ठिकाणी जी बाग काढून टाकणार होते त्या ठिकाणी केरन महाराष्ट्र पोहोचले आणि रायकर साहेबांनी बाग ठेवली आणि मागच्या वर्षी खूप चांगले पैसे झाले आणि या वर्षी पण चांगले पैसे होणार आहेत। आपले चिरंजीव पण उपस्थित आहेत। काय वाटतं तुम्हाला, मागच्या वेळी जर बाग काढली असेल काय झालं असतं? मागच्या वर्षी जर बाग काढली असते तर आता रडायचं पाहायला नसतं. भेटलं नसतं. हा? आता हे जो माल आहे हा पाहायला भेटला नसता। बर, मग आता केरनची साथ तुम्ही घेतली, जसं आपण म्हणतो वा ज्याच्या दारी केरन टेक्नॉलॉजी तो शेतकरी लय भारी, हा, हे बरोबर आहे? खरं वाटतं तुम्हाला हे? नाही, 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 हे होय ना बरोबर आहे. बात। म्हणजे आज जर बघितलं तर तुम्ही एक आदर्श शेतकरी म्हणून एक तुमच्याकडे पाहिलं जाते, हा, बरोबर. बरोबर आहे? मग तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी ताई? हो. समाधानी आहे? तर पाहूया आपण पुढे पण साईज कशी आहे, पाहूया या पुढं। सोमनाथ सर, अगदी कुठेही जर गेलं तर प्रत्येक ठिकाणी खूप जबरदस्त असं सेटिंग साईज झालेली आहे, हे तुम्ही पाहू शकता। हा हे पहा, वरती घ्या तुम्ही, हे पहा साईज कशी आहे। झाडाला 200-250 सेटिंग आहे आणि एवढं सेटिंग असून ताई साईज कशी वाटते बघा। आणि विशेषतः या ठिकाणी तुम्ही पहिल्यापासून बॉस ड्रिचिंग केलेलं आहे, रॅपिडॉन पण यूज केलेलं आहे, वरून फवारण्या बॉप लेमनच्या पण फवारण्या केलेल्या आहेत। यामुळं आज पूर्णपणे माल चांगला आहे। प्रत्येक फांदी बांधली पण फांद्या मोडतात। हा पुढे या। आता मला एक सांगा की तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकता बरं ताई? तर शेतकऱ्यांना सांगू शकतो की आमच्याकडे येऊन तुम्ही बघून जा, पहा, म्हणजे रिअल तुम्ही येऊन पहा हा. बाग कशी आहे। काहीतरी आणि- गप्पा मारण्यात आणि काहीतरी हा. हे करण्यात मजा नाही। आमच्याकडे या, तुम्ही पाहून जा। सुरुवातीपासूनच सांगा. बघा ही टेक्नॉलॉजी वापरता तुम्ही, सुरुवातीपासून तुम्ही बागेकडे जर बघितलं तर समाधान वाटतं का? समाधान वाटतं। म्हणजे काळोखी म्हणा, आणि पहिलं काय होतं, पानं जी होती, हा 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 पानं जी होती, पानं आहे ना हा. अशी पिवळी पडायची पानं एकदम. पिवळी पडायची हा. आणि ही पानं अशी काळी पानं एकदम अशी देखणी दिसतात। म्हणजे रस्त्याने जातात म्हणजे- ना माणसं म्हणजे तुमच्या झाडाला काळू की कसं काळो कस काय, म्हणजे रस्त्याने सुरुवातीपासून जेव्हा वापरल्यामुळं रस्त्याने जाणारा माणूस सुद्धा म्हणतो की तुमच्या बागेला एवढी काळू कस काय, काय वापरतात? तर मग तुम्ही आता काय वापरले? केरनची साथ घेतली, केरनची साथ घेतली. बरोबर आहे? हं. तर शेतकरी मित्रांनो, जसं रायकर साहेब मागच्या वर्षी बाग काढणार होते, परंतु या ठिकाणी केरन महाराष्ट्र पोहोचले रासकर साहेब आणि त्यांनी काय केलं, या ठिकाणी टेक्नॉलॉजी दिली, अक्षरशः काढणारी बाग वाचली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मेक इन द लॅब झाल्यासारखं आहे। कारण बाग काढल्याची परिस्थिती खूप रडण्यासारखी होती या ठिकाणी। आज डाळिंबाला रेट पण चांगले आहेत आणि अगदी तोंड घासाशी आलेला घास आज त्यांचा निघत होता, पण केरनची साथ घेतली आणि त्यांच्यासाठी वर्षी बी भरपूर उत्पन्न निघालं। हा हा आता 11 टन माल निघाला होता। गेल्या वर्षी किती झाड होते? हे 700 झाड आहेत। हा 700 नाही 500 दोन्ही हा. मिळून 700 झाले। दोन्ही मिळून 700 झाड आहेत। म्हणजे गेल्या वर्षी पण माल किती निघला? 12 टन हा, आणि 500 झाडामध्ये या वर्षी तुम्हाला किती अपेक्षा आहे? तरी 10-11च्या आसपास। हा, म्हणजे आता जर बघितलं तर 200 फळ आहेत, हा. बरं? आणि जर त्याला सरासरी जर आपण हे 200 साईज जर धरली तर 2 4 म्हणजे 40 किलो तर माल सहज निघणार आहे, 2 कॅरेट 2 कॅरेट झाडाला। या ठिकाणी झाडाला।
तशी साईज पुढे आहे त्याच्यापेक्षा पण. तर या ठिकाणी निश्चित या ठिकाणी खऱ्या अर्थाने खूप जबरदस्त असतं. या ठिकाणी साहेब खुश आहेत आणि नक्कीच तुम्ही पण केरनची साथ घ्या आणि आपली बाग चांगल्या लेवलला करू शकता. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. हो आता हे हात लाव. ओके धन्यवाद.